नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखालती आपण वेगवेगळे विषय बघत असतो, हाताळत असतो. आज असाच एक नवीन विषयाकडे आपण जाणार आहोत. म्हणजे तुम्ही आता बघितलंच असेल की मसाज, ब्युटिशियन अँड ग्लॅमर यातलं फक्त मसाज किंवा फिजिओथेरपी आणि ती कशासाठी केली जाते, कशी केली जाते याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण मिळवणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रवास असू दे, स्पोर्ट्स असू देत, रेग्युलर तुम्ही कामावरती जायला रेल्वेने असू दे किंवा तुम्ही मोटरसायकलने, गाडीतनं, बसमधनं किंवा कुठल्याही अन्य वाहनातनं आपण जात असाल तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचाच अनुभव येतो. गर्दी खूप असते, स्पेशली शहरांमधनं आणि गावांमधनं सुद्धा आता गर्दी वाढत चाललेली आहे. तर पूर्वी फिजिओथेरपी किंवा मसाज हा जेव्हा माणसाची शस्त्रक्रिया व्हायची त्या माणसाला एका ठराविक ठिकाणी बांधून ठेवल्यामुळे, प्लास्टर असल्यामुळे त्या मुवमेंट न झाल्याने पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्या मुवमेंट्सचं ॲक्टिवेशन देत होतो. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता प्रत्येक गोष्टीत उत्तम कामगिरी करण्यासाठी आपण चांगले चांगले जे खेळाडू असतात किंवा ॲथलीट्स असतात त्या सगळ्यांना एक उत्तम प्रकारे मसाज किंवा फिजिओथेरपी ही दिली जाते, ज्याने त्यांचे मसल्स नुसते प्रोटीन आणि डाएटने होत नाहीत, पण त्याच्याबरोबर फिजिकही घडवायला लागतं, बिल्ड करावे लागतात. आणि असं करताना जर एखाद्या वेळेला जर काही जास्त स्ट्रेचिंग झालं, जास्त त्याच्यावरती जर आपण काम करून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला जी काही आपल्या शरीरामधल्या घडामोडी होतात त्या पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मसाज हे एक चांगलं काळानुकाळ आपण बघितलेलं साधन आहे. एक एकात्मिक किंवा इंटिग्रेटिव्ह मेडिसिन आहे असं आपण समजतो. आणि याच्यामध्ये त्वचा, स्नायू आणि अस्थिबंधन वगैरे आपण चोळतो किंवा मळतो. तेल न लावता गरम किंवा थंड पाण्याने अशा पद्धतीने आपण त्या आपल्या शरीराच्या भागावरती जेव्हा चोळतो किंवा आपण त्याला मळतो तेव्हा त्याला म्हणायचं मसाज. आता आरोग्यास चालना देण्यासाठी आपण जसं योगा करतो, आता इथे तुम्हाला योगा मॅट दिसतेच आहे, तर योगा जसं आपण करतो तर त्याही वेळेला आपण आपल्या वेगवेगळ्या स्नायूंना, वेगवेगळ्या आपल्या अवयवांना, वेगवेगळ्या सांध्यांना आपण एका वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती हलक्या किंवा खूप रौद्र अशा पद्धतीने योगाचे प्रयोग करतो आणि स्ट्रेचिंग करून, वेगवेगळ्या पद्धतीची आसनं करून आपण त्यांना एक सुदृढ बनवतो. तसंच मसाजचाही आपला उपयोग आहे. विश्रांती किंवा उपचारात्मक हेतूसाठी हाताने किंवा उपकरणाने या चोळणे किंवा मळणे किंवा टॅप करणे याचा आपण वापर करतो. ह्या सगळ्या गोष्टी या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 5 महत्त्वाचे जे त्यातले हे आहेत की एकतर तणाव कमी होतो. जे आपल्या कुठे दुखत असेल, हात दुखत असेल, पाय दुखत असेल, डोकं दुखत असेल तर आपण नॉर्मली ते चोळतो, दाबतो, थोडंसं तेल लावतो, विक्स लावतो किंवा वॉविलिनसारख्या काही जी आपल्याकडे स्प्रे असतात किंवा मेडिसिन्स असतात त्यांचा वापर करतो. पण त्याच पद्धतीने जर आपण थोडंसं हलकं जर त्या स्नायूंना मसाज केला तर तिकडचं रक्ताभिसरण सुधारतं. त्याच्यामुळे रक्तभिसरण सुधारल्यामुळे वेदना कमी होतात, आपल्या शरीराची लवचिकता वाढते. बऱ्याच जणांना मसाज केल्यानंतर छान झोप येते किंवा मसाज करतानाच झोप येते. मग अशा वेळेला एक मसाज जेव्हा आपण हा जर प्रोफेशन किंवा आपलं उत्पन्नाचं साधन म्हणून जर धरणार असतो तर आपल्या काय जबाबदारी आहेत. तर एकतर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या पाहुण्यांचा किंवा आपल्या सदस्याचा, ज्याला आपण मसाज करणार आहोत, त्याच्या गरजेची आपल्याला व्यवस्थित समजणं महत्त्व आहे. तो कशासाठी हा मसाज आपल्याकडनं करून घेणार आहे किंवा फिजिओथेरपी करून घेणार आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण त्यामध्ये करू शकतो.
त्या करून घेणाऱ्या व्यक्तीचं जेंडर म्हणजे पुरुष का स्त्री, वय, त्यानंतर त्याची फिजिकल कंडिशन, ह्या गोष्टींचं एक आपल्याला ज्ञात असणं, सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. काही ॲलर्जी वगैरे आहे का, आपण वेगवेगळी तेलं किंवा काही अशा प्रकारचे ओलिनीसारखे जर प्रकार वापरणार असू तर त्याचा काही थेरपिस्टला ह्या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं. आणि जसं आपण पुढे आता मसाज जे करायच्या कुठल्या पद्धती आहेत, तर एक थकलेल्या दिवसानंतर चांगले मसाज सत्र आपल्याला मदत करू शकतं स्नायूंना आराम देण्यासाठी. आणि त्यासाठी फक्त डोक्याचा मसाज किंवा डोकं आणखीन पूर्ण शरीराचा मसाज किंवा फक्त पायाचा किंवा फक्त फेशियल मसाज, असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाज आहे. तसंच वेगवेगळ्या देशांमध्ये मसाज करायची वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या आपण इथे काही या स्लाईडवरती बघत आहोत. आणि असं करून आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा म्हटलं तसं की जर फेशियल मसाज असेल तर ही बघा इथे जी दाखवल्या तशा प्रकारची टूल्स याच्यामध्ये वापरली जातात. आपण याच्यामध्ये बघतो की ज्या वेळेला सुईने टोचतात किंवा खूप तीक्ष्ण हत्याराने किंवा वस्तूने आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जर मसाज केला गेला किंवा तिथे जर आपण दाबलं तर आपल्याला त्याच्यावरनं एक चांगल्या प्रकारचं थेरपी मिळू शकते. अशा प्रकारची जी हत्यारं आहेत त्यांचं आपण सगळं बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण ही जवळजवळ यातली सगळी हत्यारं आपण किंवा सगळी उपकरणं यंत्र इथे आणलेली आहेत. बऱ्याचशा प्रकारचे जे हँडहेल्ड आहेत ते पण आपल्याकडे आहेत. या सगळ्याची माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या सगळ्या उपकरणांबद्दल माहिती घेण्यासाठी. तर हा जो सगळ्यात पहिला आहे हे आहे हातामध्ये घ्यायचं, की जिथे आपण घेऊन हे फक्त दाबायचं आणि ही जी स्प्रिंग जी आहे याने आपल्या हाताला फिजिओथेरपी बळकट येण्यासाठी करतो. ते झाल्यानंतर ही जी छोटीशी वजनं आहेत ही वजनं उचलायची आणि त्याने आपण डंबेल्ससारखा त्याचा वापर करू शकतो. या इथे पुढे जाऊन आपण बघतो की हा एक रबराचा पट्टा आहे. हा पट्टा आपण वेगवेगळ्या दिशेने पायात, हातात अडकवून जर खेचला तर त्यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मसाज किंवा चांगल्या प्रकारचं फिजिओथेरपी होऊ शकते. ही जे दोन हँडलसारखे ज्या गोष्टी दिसत आहेत याच्यावरती आपण हात ठेवून जर ती खालती जमिनीवरती ठेवून जोर बैठका काढायचा प्रयत्न केला तर त्यांनी आपल्याला एक चांगली ग्रिप येते, सरकत नाही. आणि तसंच हा एक इथे लाल मोठा बॉल आहे. या बॉलवरती आपण आपलं पाठ टेकून त्याच्यावरती जर आपण रोल केला हा बॉल तर त्याच्यावरती आपल्याला छान प्रकारे येऊ शकतं. या इथे हँडल आहे, याच्यावरती बसून जर आपण उड्या मारल्या, हॉप केलं, लहान मुलांचा खेळ आहे. पण हे सगळे मसाज आणखीन फिजिओथेरपीचेच प्रकार आहेत. आपण नेहमी बघतो की आपल्याकडे वर्षानुवर्ष घरामध्ये हॉट वॉटर बॅग असते. आता ह्या हॉट वॉटर बॅग सारखंच काही केमिकल्स वापरून ह्या अशा प्रकारचे वॉर्मर्स मिळतात की ज्याने आपण या वॉर्मर्सचा वापर करून हे पॅकेट जर फोडलं आणि जिथे आपल्याला दुखत असेल तिकडे जर ते लावलं तर मसाज केल्यासारखं याच्यातनं उष्णता निर्माण होते आणि त्याने आपल्याला थोडासा आराम मिळतो. आजकाल बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की फक्त हॉट वॉटर बॅग नाही तर त्याच्याबरोबर एक स्पेशल जेल जे आपण या अशा प्रकारच्या पिशवीत असतं आणि या जेलमधनं आपण थंड अशा प्रकारचं जेल आहे. हे जेल आपण गार करून आपण त्याला गरम पाण्याचा शेक घेतल्यासारखं करू शकतो. वाफेचंही यंत्र आपल्याला माहिती आहे की याच्यावरनंही आपण वाफ घेऊन जिथे आपल्याला पाहिजे तिथे चेहऱ्यावरती, नाकाला, घशाला किंवा जिथे आपल्याला दुखत असेल तिथे आपण याची वाफ घेऊ शकतो आणि त्या वाफेची उष्णता आपल्याला वापरता येते. हा एक दुसरा मसाजर आहे ज्याच्यावरती आपण हीटिंग पण होतं. वेगवेगळे अटॅचमेंट्स त्याला पुढे लावून त्याला व्हायब्रेटरचं पण सेटिंग आहे. दोन्ही सेटिंग जर आपण वापरली, हीट आणखीन मसाज, तर यांनी छान प्रकारे मसाज करता येतो. वॉवेलियन आपण बघितलंच.
तसंच हा एक आहे, हा टेन्स मसल पेन रिलीफ. मसलवरती जर आपल्याला जास्त ताण आला असेल आणि जर आपल्याला दुखत असेल तर हे जे इथे एक आतमध्ये छोटं तुम्हाला मशीन दिसतं आहे, याच्यावरती लाल बटन आहे. बटन जर आपण चालू केलं तर त्याच्या आतमध्ये एक पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट वापरून शेकरसारखा आहे आणि तो हळूहळू बारीक आपल्या शरीरामध्ये काही व्हायब्रेशन्स सोडतो आणि ही व्हायब्रेशन्स आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतात की ज्याने त्या मसलला थोडासा रिलीफ होऊ शकेल. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला हँडग्लोव्ज वापरायला पाहिजे, कॉटन वापरायला पाहिजे, टिश्यू पेपर वापरायला पाहिजे की ज्याने आपल्या मसाज करताना आपण दुसऱ्या कोणावरतीही काही आपल्या शरीरातले ज्या काही व्याधी असतील किंवा जर काही आपल्याला अडचणी असतील त्या ट्रान्सफर करणार नाही. हे एक जे टेबल आहे छोटंसं, ह्या टेबलवरती आपण गोल फिरू शकतो. हे गोल गोल फिरतं टेबल आणि याच्यावरती राहून आय ओ टिस्ट करे असं जे गाणं आहे त्या पद्धतीने आपण खालती छोटीशी ही एक चकती आहे की जी 2 भागांमध्ये केलेली आहे. काळा भाग स्थिर राहतो, वरचा पिवळा भाग फिरतो आणि हा फिरल्यामुळे आपल्याला कमरेला कुठेतरी खालती ठेवायचं, समोर भिंतीला पकडायचं दोन्ही हाताने आणि वरती गोल गोल त्याच्यावरती फिरायचा प्रयत्न करायचा. पूर्ण टर्न घ्यायची नाही, फक्त अर्धी अर्धी टर्न घ्यायची की ज्याने कमरेला आपल्याला चांगला व्यायाम मिळू शकतो. तसंच आता आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत पाहिल्या ह्या सगळ्या कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारच्या आहेत. पण बाकीच्या ज्या गोष्टी आता आपण बघणार आहोत ह्या गोष्टी आपण कुठेही सगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. आता हे आपलं पहिलं मशीन आहे. या मशीनवरती जेव्हा आपण चालू करणार आहोत हे मशीन तेव्हा तुम्हाला हे जे 2 भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाय ठेवणार आहोत आणि या पायावरती आपल्याला जेव्हा आपल्या स्पेशली तळ पायांना किंवा पावलांना आपल्याला जेव्हा दुखत असतात, आकडी येत असते, तर आता हे जसे माझे पाय हे चोळून निघत आहेत. आता या इथे बघा, आता या इकडचं डाव्या पायामध्ये मी नुसती ती मोशन कशी होते ते दाखवते आणि उजव्या पायावरती ॲक्च्युली करून घेतो. पूर्ण सगळ्या बाजूनी खालना वरना सगळ्या बाजूने हे मशीन करता आहे. वेगवेगळे मोड आहे त्याच्यामध्ये. जिथे फिजिओथेरापिस्ट किंवा मसाजर मिळत नाही तिथे अशा प्रकारची उपकरणं आता आपण वापरून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला स्वतःला मसाज घेऊ शकतो. आपली स्वतःची काळजी आपण घेऊ शकतो. बऱ्याचशा मॉलमध्ये सुद्धा आजकाल तुम्हाला ही अशा प्रकारची मशीन्स इन्स्टॉल केलेली दिसतील. पण घरामध्ये करायचं असेल तर हे एक छोटंसं मशीन आपल्याकडे आहे. तसंच आपण आता बघणार आहोत दुसरं मशीन जे आहे ते आहे जिथे ह्या अशा प्रकारचंच एक उपकरण इथे आपण लावलेलं आहे की ज्याच्यावरती आपण पाठीला जर आपल्याला टेकायचं असेल तर हे सीटसारखं आपण वापरायचं आणि या सीटवडे आपल्याला ते एक मिनिट कनेक्शन काय झालं, कनेक्शन बाहेर पडल्यामुळे चालू होते. हे बघा आता चालू झालं. या इथे ही सीट आहे आपली, ही अशी जर आपण मागे मांडली आणि ह्याच्यावरती जर पाठ टेकली तर या आतमध्ये बॉल आहेत, याच्या आतमध्ये दिसत असतील तुम्हाला, तर ते गोल गोल फिरत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये हीटर पण आहे. हा लाल रंग जो दिसतोय तो गरम होत आहे, त्याचा आपल्याला हीट लागते. हे पाठीला कमरेला किंवा जिथे कुठे दिसत असेल तिथे ही उशी घ्यायची, आणखीन ती उशी प्रेस करायची. तर ही दोन्ही मशीन्स जी आहेत ही सुद्धा त्या दृष्टीने अशी आहेत की जी एका बॅगेत घालून आपण कोणाकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्याला आराम देऊ शकतो. आपल्याला त्याला आपल्या घरी किंवा फिजिओथेरपी लॅबमध्ये किंवा जिममध्ये बोलवायची गरज नाही. तसंच आणखीन एक हे एक सॉफिस्टिकेटेड मशीन आहे इथे की जसं इथे आपण बघितलं की मेकॅनिकली या मशीन्सवरती इथे आणखीन इथे गोल फिरून त्याच्यावरती मसाज होत होता. या इथे आता हे आपण जसं क्रिकेट खेळताना पॅड्स बांधतो तसं ही पॅड्स आहे तिथे, ही दोन्ही पायात आपण बांधायची किंवा हातामध्ये अडकवायची ती. आणि ह्या पॅड्सना आपण ज्या वेळेला हे मशीन चालू करू त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या ज्या ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये, तर ह्या ट्यूब्समुळे हवा फेकली जाते, हवेचं प्रेशर कमी जास्त केलं जातं आणि त्या प्रेशरमुळे आपल्या नसा ज्या आहेत किंवा आपल्या ज्या वेन्स आहेत त्यांना किंवा आपले जे मसल्स आहेत त्यांना छान प्रकारे आपला मसाज होऊ शकतो.
हे अख्खंच्या अख्खं पॅड पायामध्ये अडकवायचं. तुम्हाला थोडं लांबून दाखवतो म्हणजे अंदाज येईल. एक उघडं केलेलं आहे मी आणि एक बंद आहे. बंद आहे ते म्हणजे जसं आपण लावणार तसं, आणि उघडं केलं आहे याच्यासाठी की ह्या ज्या आतमध्ये पॉकेट्स दिसत आहेत त्या पॉकेट्समधनं सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या नळ्या, आणि हा एक छोटासा कंप्रेसर आहे. या कंप्रेसरला या इथे हे कनेक्शन आहे. या कनेक्शनमधनं आपण ज्यावेळेला जोडू त्यावेळेला त्याच्या आतमध्ये, आता मी 1 मिनटात तुम्हाला हे कनेक्शन जोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की हे कसं चालेल ते. कनेक्शन सोपी असतात. आजकाल मशीन्स इतकी वापरायला सोपी केलेली आहेत की जास्त आपल्याला त्याच्यात शिकायची गरज नसते. सगळं दिलेलं असतं. त्या ह्याच्याप्रमाणे आता मी ह्या दोन्ही पट्ट्या ह्याच्यामध्ये जोडलेल्या आहेत आणि आता मी हे मशीन चालू करतो. मशीन चालू झालं की आपल्याला हिरवे लाल दिवे लागले आणि आता इथे ऑटो मोडमध्ये मी आता सिलेक्ट केलेलं आहे. आणि आता हा जो तुम्हाला आवाज येतो आहे, हा छोटासा कंप्रेसर या सगळ्या ट्यूब्समधनं इथे हवा भरायला सुरुवात केलेली आहे. त्याने तो एका ठिकाणी एका वेळेला हवा भरतो, सोडून देतो, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हवा भरतो, सोडून देतो. असं मांडीला, पोटऱ्यांना, पायाला, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपण हे बांधू मशीन, किंवा हे जे लेग गार्डसारखे जे आपले गार्ड्स आहेत हे आपण जेव्हा त्याच्यामध्ये घालू किंवा हातात घालू आणि घट्ट ते आवळून घेऊ, जसं ब्लड प्रेशर करताना आपण लावतो. ब्लड प्रेशरच्या वेळेला आपल्याला एक प्रकारचा मसाजच होत असतो. जेव्हा त्याच्यामध्ये हवा भरली जाते, प्रेशर वाढवलं जातं, तेव्हा आपल्या स्नायूंवरती दाब येतो आणि नंतर थोड्या वेळानं तो सोडला जातो. डॉक्टर जेव्हा सोडतात त्यावेळेला तशाच पद्धतीचं हे एक उपकरण आहे. आणि याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची या सायकल्स, आणि ज्या पद्धतीची आपल्याला इंटेन्सिटी पाहिजे, हीट पाहिजे असेल तर हीट आहे, किंवा आपल्याला फक्त प्रेशर पाहिजे असेल तर प्रेशर आहे, हाय प्रेशर आहे, लो प्रेशर आहे. आणि आपण कुठे करतो आहे ते, खालच्या भागात करतो आहे, मधल्या भागात करतो आहे. आता इथे या इथे हे प्रेशर वाढल्यामुळे या इथे हा एक जो पट्टा उघडा आहे तो बाहेर पडला. तशी आपण ही इथे मशीन्स बघितली. या इथे आता जे आपण बघतो आहे ही एक बेडसारखं आहे. हा अख्खा बेड जो आहे हा बेड व्हायब्रेट होतो आणि तसंच हीट होतं. या इथे जसं दाखवलं ह्या चित्रामध्ये, तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण त्याचा मोड सिलेक्ट करू शकतो. या इथे मी आता हे मशीन चालू केलं. इथे बघा तुम्ही, पायाला आहे, मांडीला आहे, मानेला आहे आणि पाठीला आहे. जसे हिरवी बटणं दिवे लागत आहेत त्याप्रमाणे आपण आपल्याला जे पाहिजे ते सिलेक्ट केलं आपण. आता हे मी फक्त पायाचं सिलेक्ट केलं. आता फक्त ह्या पायाच्या ठिकाणी या बेडवरती आपण कुठेही आपल्या ह्याच्यावरती फोल्डिंग आहे पूर्ण. हे दिसायला जरी मोठं दिसलं तरीसुद्धा आपण ह्याच्यावरती फोल्डिंग करून घेऊन जाऊ शकतो ते, आणि कोणालाही त्याच्यावरती मसाज देऊ शकतो. आता आपण जाणार आहोत सगळ्यात मोठं मशीन, जे बाहेर नेणं पटकन शक्य नसतं. त्याच्या आधी हे मशीन चालू आहे इथे, ते बंद करून घेतो. आणि आपण आता जाणार आहोत हे जे आहे ते ट्रेडमिल म्हणतात त्याला. या ट्रेडमिलवरती आपण बघितलं की जेव्हा आपण चालू करू त्यावेळेला आपण स्टेप्स घेऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण प्रोग्राम याच्यावरती सेट करू त्या पद्धतीने ही सायकलसारखी मशीन चालू होईल इथे. आणि 1-0 आणि आता हे चालू झालं. आपण स्पीड वाढवू शकतो. इथे स्पीड 3वरती आहे किंवा 6वरती करू शकतो. स्पीड कमी जास्त करू शकतो. हातावरती कंट्रोल आहे. त्या इकडे तुम्हाला तुमचा पल्स रेट किती येतात त्या इथे दिसू शकतात. आणि हे आता इथे मशीन चाललं आहे. धावायचं म्हटलं तर याच्यावरती धावणंही शक्य आहे. बाहेर पाऊस असेल, ऊन असेल, चांगलं जॉगिंग ट्रॅक आपल्याजवळ नसेल तर अशा ठिकाणी या मशीन्सचा वापर केला जातो. या आर्टिफिशियल मशीन्स आहेत, एकाच ह्याला पलटा, पण आपल्याला जर त्याच्यावरती चांगली सवय झाली तर छान पद्धतीने आपण त्याच्यावरती व्यायाम करू शकतो. आणि स्वतःचा फिजिओथेरपीसारखंच जर आपल्याला पळायला सांगितलं असेल तर ते करू शकतो. तर आपण येणार आहोत या इथे जो आहे हा आहे व्हायब्रेटर. आपल्या पाठीला, कमरेला ह्याच्या आतमध्ये आपण जायचं. या व्हायब्रेटरच्या इथे जे स्पॉट्स आहेत ते पाठीला किंवा कमरेला चिकटवायचे, आणि नंतर या साईडला इथे हे जे तसं
अडकवायचं आहे. त्या अडकवून आता आपला व्हायब्रेटरची असेंब्ली इथे तयार झाली आणि 2 मोड आहेत, स्लो आणि फास्ट. हा व्हायब्रेटर फिरतो आणि हा जसा फिरतो आहे तसंच आपल्याला ह्याच्यावरती इथे व्हायब्रेट होईल. इथे जसं दिसतं आहे माझा हात आता हलतो आहे, अशा पद्धतीने चांगल्या व्हायब्रेशन्स मिळतात आणि या व्हायब्रेशन्समुळे आपल्याला मसाज होऊन आपल्याला पाठ किंवा कमरेच्या खाली किंवा मांडीला खुल्यांवरती छान मसाज मिळून आरामदायक आपल्याला होतं. तर मित्रांनो, आत्ता आपण बघितलं की वेगवेगळे जे प्रकार आज बाजारात अवेलेबल आहेत किंवा आपण घरी आणू शकतो. काही गोष्टी छोट्याशा हँडल्ड आहेत की ज्या बॅगेतनं आपण घेऊन जाऊ शकतो. काही आहेत त्या फोल्डिंग करून आपण छोट्याशा पॅकमधनं घेऊन जाऊ शकतो. काही विषय प्रकारची उशी आहे. अशा प्रकारचं हे एक न्यूमॅटिकली ऑपरेटेड आपल्या ब्लड प्रेशरच्या यंत्रासारखं एक यंत्र आहे. की इथे एक बेड आहे, या बेडवरती आपण हे घेऊ शकतो. हे सगळे छोटे छोटे हातात धरणारेच पार्ट्स आहेत, हे घेऊन जाऊ शकतो. हे एक थोडंसं मोठं मशीन आहे की जे न्यायला थोडासा त्रास होईल, पण जड नाही आहे हे मशीन. त्यामुळे छोटीशी मोठी पिशवी जर आपण एखाद्या दिवशी घेऊन जायचं म्हटलं तर ती कठीण नाही आहे. कठीण आहे ते फक्त ही मोठी ट्रेडमिल, आणखीन हा बॉल. ह्या 2 गोष्टी जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी आपण कोणाकडेही घेऊन जाऊ शकतो. या चित्रात दाखवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली. एक आपलं राहिलं की हा जो इथे पाण्याचा जो टेबल आहे तर तो आपण पटकन बघूया की त्याच्यावरती आपल्याला कसं पाय आतमध्ये टाकून ते गरम पाणी त्याचं तयार होतं. त्या इथे हा आपण आता पॉट ठेवलेला आहे आणि या पॉटवर आपण आता बाहेर घेऊन जाऊया आणि त्यामध्ये त्याचं मांडणी करून तुम्हाला डिटेल्स दाखवता. तर आपल्याला की त्याच्यामध्ये पण व्हायब्रेशन्स मिळतात. त्याच्यामध्येही आपल्याला छान प्रकारे हे बघा मित्रांनो, हा आहे फूट मसाजर. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकला जोडलेला आहे. तो जोडून इथे जर पाणी भरलं तर पाणी या निळ्या पट्टीतनं बाहेर फेकलं जातं, गरम होतं आणि वरती हे इथे त्याला नखोरे दिलेले आहेत या इथे आणि इथे. त्यांनी आपण छान पद्धतीने त्याच्यावरती पायाला मसाज करून घेऊ शकतो. कात्रे पडले असतील तर कात्रे असे छान घासू शकतो. त्याची जी लूज सॅलिडी असते ती आपली निघून जाऊ शकते. या इथे वरती तसेच दिलेले आहेत की जे थोडेसे सॉफ्ट आहेत. उभं राहून घेऊ शकतो आपण, जसं आता मी उभा राहिलो आहे, किंवा ह्याच्यामध्ये आपण बसून गरम पाण्यात त्याच्यावरती काम करू शकतो. अशा पद्धतीने आत्ता आपण डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली एक आगळी वेगळी माहिती आणि त्यासाठी लागणारे मशीन्स आणि त्यांचा वापर कसा करायची प्राथमिक आपण फक्त माहिती घेतलेली आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि असेच आपण व्हिडिओ याच्या पुढे करत जाऊ, माहिती मिळवत जाऊ. किट्स आहेत आपल्याकडे, ही कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो. कधीही मला बोलवा, मी तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला या सगळ्याचं डेमॉन्स्ट्रेशन तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मित्रपरिवारांसाठी मी देऊ शकेन. धन्यवाद.